साऊ क्रांतीचा गवेल, साऊ समतेची चाहूल, आता नको कोंड मारा, नको विषारी हवारा, नको दासीपण आता, नको जुलमाचा पहारा, ज्योत लाविलीस साऊ, वनवामी पेटवीन. चालत राहा. तुझे शिल्प कोरलेस, ते मी पोलके करीन, पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया थोडासा मोठा बोल करा. स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तुम्ही घातला. पारंपरिक खेळताय तिकडे, वाद्य वाजवू शकत असेल तर वाजवा लवकर. वा वा वा, टाळ्या वाजवा. मी सुभाष हनुमंते. आपण पाहत आहे चारवा टीव्ही. मित्रांनो, आज देशाची पहिली शिक्षिका म्हणजेच संपूर्ण देशाच्या महिलांची उद्धारकर्ता, बहुजनांची माता, संपूर्ण बहुजनांना शिक्षणाचा अधिकार देणारी क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. त्या निमित्ताने आपण त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आलो आहोत. मित्रांनो, या देशामध्ये जी आधुनिक क्रांती घडली, त्या क्रांतीचा अस्पृश्यता निवारणाचा जो पाया रचला गेला, त्या क्रांतीभूमीला भेट देण्यासाठी आपण आलो आहोत. सर, प्रथम आपलं नाव सांगा आणि आजच्या तारखेचं औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून एक असा प्रश्न उद्भवतो. 2024 म्हणजे 21व्या शतकामध्ये जेव्हा भारत पदार्पण केला, तेव्हा असा एक भास होतो की क्रांतीनंतर आता प्रतिक्रांती चालू होत आहे, असा एक भास होतो. या गढूळ परिस्थितीमध्ये, अशा वातावरणामध्ये क्रांतिपिता ज्योतिराव फुले आणि क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा काय, म्हणजे आजच्या या परिस्थितीचं जर आपण पाहिलं तर किती गरज आहे त्यांच्या विचारांची, काय वाटतं? आमचा प्रश्न फार चांगला सुंदर आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिला छत्रपती शिवरायांचा पोवाडा दिला आणि सावित्रीबाई आपल्या माता आहेत, त्यांनी या भूमीमध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि त्यांना ज्या आतूनच यातना झाल्या, त्याला त्रास झाला, त्या त्रास भोगून सुद्धा त्यांनी आज आपण त्याची फळं बघतो, चांगली फळं आपण सापतोय. हे काय म्हणायचं की आज सर्व क्षेत्रामध्ये तरुण असतील, मुली असतील आणि सर्व जातीतील समाजातील सर्व व्यक्ती असतील, आज सगळं प्रगतीपथावर आहेत. हे त्यांच्या कामाचं यश आहे. त्यांनी जी मूर्तीवर रवली, ती मूर्तीवर जर त्यांनी रवली नसती तर आज आपण कुठेतरी इतपत पडलो असतो, कुठेतरी काहीतरी एखाद्या विशिष्ट समाजाच्या हाताखाली आपण काहीतरी एक पिचलो असतो. पण हे जोखडातून सोडवण्याचं काम महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील आणि घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ असतील, आपले सगळे महापुरुष, त्या महापुरुषांनी आपल्याला त्यावेळी दिशा दाखवली. आता दिशा दाखवली म्हणून आज आपण त्याच्या मार्गावर चालतोय. आज जरी 21व्या शतकाला असलं, विज्ञान आलंय, कॉम्प्युटर आलाय, मोबाईल आलाय, तरी सुद्धा त्यांच्या विचारांची कोणत्याही पुढं कमतरता जाणवत नाही. त्यांना त्यांचे विचार आहे म्हणून आपण ही वाटचाल करतोय असं या ठिकाणी मला वाटतं. 1868 वर्षी संपूर्ण अस्पृश्य वर्गासाठी पाण्यासाठी खुली करण्यात आली. त्या काळाचा जर विचार केला, अस्पृश्यांना पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता, अस्पृश्यांना विहिरीवर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता, सार्वजनिक पाणवट्यावर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता.
ते पाण्याचा अधिकार नसून तो मानवतेचा अधिकार, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्याने प्रथम भारतामध्ये दिला ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. आज आपणाला मी ते हीर दाखवणार आहे. आपण पाहूया तर ती क्रांतिकारी भूमी आणि ती हीर, ज्याने त्या विहिरीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला गती दिली आणि सुरुवात केली. तर मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण आहिस्ता आहिस्ता या विहिरीचं दर्शन, या विहिरीचं आम्ही दर्शन आपणाला करवत आहे, हे दाखवत आहे. मित्रांनो, या क्रांतिकारी विहिरीचं अतिशय महत्त्व आहे. इथूनच मानवतेची चळवळ सुरुवात झाली. या जागेचं दर्शन घडवत आहे. आणि आपण पाहिलं तर 1800चा जो इसवी सन होता, तो जो काळ होता अतिशय घनघोर जातीवादाचा काळ होता. अस्पृश्य समाजासाठी तर अतिशय अंधकारमय काळ होता. त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही महापुरुषांनी या समाजाच्या उद्धाराकरिता, या समाजाच्या उन्नतीकरिता असं एक पाऊल उचललं की त्याचे दूरगामी परिणाम झाले. ज्या अस्पृश्य निवारणाच्या चळवळीला जी गती मिळाली, ज्या चळवळीचा जो पाया रचला गेला त्या विहिरीच्या माध्यमातून रचला गेला. ही ती विहीर आहे. हे सांगायचं आहे, ज्या विहिरीचं महत्त्व आहे, या क्रांतिभूमीचं महत्त्व आहे, आजही अस्पृश्य समाजाला समजलं गेलं नाही. त्याचं कारण असं आहे, हा समूह, हा समाज गट राजकीय दृष्ट्या विकलांग झालेला दिसतो. आपल्या सामाजिक जी धरोहर असते, आपले सामाजिक उन्नतीचे जे प्रोत्साहन देणारे, जे आपला आत्मबल देणारे जे स्थळ असतात, त्यांचं कुठेतरी यांना विसर पडलेला दिसतोय. आजच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि यांनी जे निर्माण केलं, यांनी जे स्ट्रक्चर उभं केलं, त्याचं किती महत्त्व आहे, त्याच्यापासून किती प्रेरणा मिळते, आजचा जो काळ बघितला तर आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, त्या काळामध्ये आज आपल्याला शिक्षणापासून वंचित केलं जात आहे. वेगळ्या माध्यमातून कायदे करून आपल्याला शिक्षणापासून वंचित केलं जात आहे. 1848चा विचार करा, तेव्हा पुरुषाला संपूर्ण शिक्षणास बंदी होती. स्पर्श करून घेतलं जात नव्हतं. अस्पृश्यांच्या सावलीचा विटाळ व्हायचा. त्या काळामध्ये मित्रांनो, पहिले स्त्रियांची शाळा आणि अस्पृश्य समाजासाठी शाळा काढली. ही साधारण भूमी नाही, ही साधारण वास्तू नाही आहे. ह्याच वास्तूचं आपणाला दर्शन व्हावं, आपणाला पाहता यावं, याचं महत्त्व आपल्यापर्यंत पोहोचवावं, हा मुख्य उद्देश होता. आणि या 3 जानेवारीच्या क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्या सर्वजण त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ, त्यांच्या कार्याला सल्यूट करू आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू. धन्यवाद.